नाला सोपारा के एक सामाजिक कार्यकर्ता ने नकली मार्कशीट रैकेट का पर्दाफाश किया है। महज 65,000 रुपए में केवल 3 महीनों में बीकॉम की फुल डिग्री दी जा रही थी, वो भी 3 सालों की एक साथ। इस चौंकाने वाले रैकेट के खुलासे के 5 महीने बाद वसई के वाली पुलिस स्टेशन में एफआईआर दर्ज की गई, लेकिन आरोपियों पर कार्रवाई होते होते 9 महीने बीत गए। अभी तक 6 लोगों को गिरफ्तार किया गया है, मगर मुख्य सरगना अब भी फरार है। आरोप है कि जांच सिर्फ छोटे मोटे एजेंटों तक सीमित रह गई है और असली मास्टरमाइंड को बचाया जा रहा है। इस मामले में सामाजिक कार्यकर्ता सन्नी रावल ने आरोप लगाया है कि इस रैकेट में शिक्षा माफिया, यूनिवर्सिटी और कुछ शैक्षणिक संस्थान भी शामिल हो सकते हैं। साथ ही वाली पुलिस स्टेशन के जांच अधिकारी पुलिस उप निरीक्षक सुनील राणे की भूमिका पर सवाल उठ रहे हैं। कहा जा रहा है कि मामले को दबाने की कोशिश हो रही है और असली शिकायतकर्ता को दरकिनार कर दिया गया है। नमस्कार, माझं नाव सनी रावल आहे। मी सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे। मागच्या 2 वर्षापासून मी या एज्युकेशन घोटाळ्यावरती काम करत आहे, जिकडे बेकायदेशीर शिक्षण पदवी देण्यात येत आहे। म्हणजे बॅकडेटेड मार्कशीट असो की डिस्टन्स लर्निंग असो, ते विदाउट तुम्ही अभ्यास करून, विदाउट पैसे म्हणजे विदाउट तुम्हाला कष्ट करून तुम्हाला देण्यात येत आहे। फक्त पैसे द्या आणि कुठलीही डिग्री घेऊन जावा। तर असंच आपण पहिली तक्रार म्हणजे याच्यामध्ये नाही आपल्याला हिरो बनायचं होतं, नाही आपल्याला कोणाचं दुश्मन बनायचं होतं, बट आयोच्या बायस कारवाईमुळे मला हा स्कॅम करण्यात येत आहे। म्हणजे याच्यामध्ये खूप तरुण लोकांच्या, खूप तरुण पिढ्यांच्या भविष्य उद्ध्वस्त होत आहे, ज्यांना इझी सक्सेससाठी पैसे देऊन हे करण्याची वेळ येत होत आहे। याच्यामध्ये फक्त म्हणजे आपले भारतातले पोरे फक्त पाण्यामध्ये फक्त सुशिक्षित होत आहे। खरखर हे आपली इलिटरसीमध्ये भारतात पुढे जात आहे। तर याला कुठे एज्युकेशन माफियाला कुठे दणका द्यायला पाहिजे आणि याच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे। तसंच मी 24/11/2023 ला पहिली तक्रार दिली होती। 2023 ची तक्रार आहे ही, मी वाली पोलीस स्टेशनला दिली होती की असं बेकायदेशीर शिक्षण पदवी देण्यात येत आहे। त्याच्यामध्ये सहभाग अनुपमा मंडल आणि शशिरंजन अलगुसुंदरम। त्यानंतर आयोनी मला त्याचा मित्र सुनील पवार यांच्याशी ओळख करून दिली होती। नंतर मी अनुपमा एजंटशी संपर्क केला की मला माझा एक मित्र आहे, त्याला बॅकडेटेड मार्कशीट हवे आहे। तर त्यानंतर त्यांच्या बोलणं झालं आणि 65,000 मध्ये नक्की झालं। तर पहिली इन्स्टॉलमेंट 20, 10 असं 15,000 करून 65,000 देण्यात आलं। त्यानंतर सेकंड वीक ऑफ मे 2024 ला ही मार्कशीट कुरिअरच्या माध्यमातून देण्यात आली। मला 3 महिन्यात विदाउट एक्झाम दिल्या, विदाउट काही करण्यानंतर घरी बसला 65,000 मध्ये बीकॉमची डिग्री येते, 13वी 14वी 15वी 3 वर्षाची डिग्री 3 महिन्यात येते। तर त्यानंतर मी किती फॉलोअप घेतले, त्यानंतर मी तक्रार सुद्धा दिले 15/10/2024 ला की एटीसी ला यश मिळालं तरी सुद्धा गुन्हा दाखल होत नाही। तर 17/10/2024 ला गुन्हा दाखल करण्यात येत आहे। तर त्यामध्ये गुन्ह्यामध्ये सुद्धा असं अल्टरेशन करण्यात आलं, माझं स्टेटमेंट अल्टर करण्यात आलं। तो सुनील पवार जो आयोचा मित्र आहे, तर पूर्ण फिर्यादी चेंज केला। मुख्य फिर्यादी हा एक्सपोज करणारा मला हटवण्यात आलं आणि सुनील पवारची बनावट माझी स्टेटमेंट, त्याची स्टेटमेंट सर्व अल्टर करून त्याला फिर्यादी करण्यात आला आणि या गुन्ह्यातून मला बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर एफआयआर होऊन सुद्धा 9 महिने झाले। 18/7/2025 ला म्हणजे गुन्ह्या एकतर एफआयआर व्हायला 5 महिने डिले झाले, एफआयआर झाल्यानंतर 9 महिने लागले कारवाई करायला। तर माझं हे एलिगेशन्स आहे की एफआयआर व्हायला 5 महिने, एफआयआर झाल्यानंतर 9 महिने, 14 महिने डिले का हा प्रोसेससाठी। दुसरी गोष्ट, बायस ऍक्शन करण्यात आली आहे की पहिली जे एजंट आहे अनुपमा मंडल त्याला अटक करण्यात आली, त्यानंतर संगीता जैन, त्यानंतर श्रद्धा आरेकर या 3 महिला आरोपींना अटक करण्यात आली। तर त्यावेळी मी स्वतः आय विटनेस आहे। कल्याणी इन्स्टिट्यूट मध्ये मीरा रोडला जेव्हा रेड पडली तेव्हा त्याचे ओनर दीप भल्ला सुद्धा मौजूद होते, बट त्यांना अटक करण्यात नाही आली होती। का त्याला अटक करण्यात नाही आली होती? आणि त्यांचे मुलगा जो मास्टर माइंड आहे रवी भल्ला, तो अजून सुद्धा या गुन्ह्यात अटक करण्यात नाही आली आहे। म्हणजे त्याला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होत आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांचाच म्हणजे आरोपींना वकील सुद्धा यांचेच कॉन्टॅक्टचे देण्यात आले। म्हणजे तिसरी गोष्ट की तिकडे बरेच काही मार्कशीट सापडले होते, म्हणजे महाराष्ट्रातल्याही युनिव्हर्सिटीचे बरेच मार्कशीट होते आणि दुसऱ्या काही राज्याचे होते, बट फक्त 50 मार्कशीट ऑन रेकॉर्ड सीज करण्यात आली आहे, तेही 8 युनिव्हर्सिटीचे।
तर असं का बायस तुम्ही सीझिंग करण्यात आलं? तिकडे लेटर हेड होते साईन केलेले युनिव्हर्सिटीचे एवढे बल्ब, ते सुद्धा सीज करण्यात नाही आलं. तिकडे स्टॅम्प होते बरेच युनिव्हर्सिटीचे एवढे मोठे, ते सुद्धा ऑन रेकॉर्ड घेण्यात नाही आलं. तिकडे स्टुडंटचे डेटा होते ते सुद्धा सीज करण्यात आलं. स्टॅम्प पेपर बॅकडेटेड होते ते सुद्धा सीज करण्यात आलं. इतरही मार्कशीट होते ते सुद्धा सीज करण्यात आलं. म्हणजे हा फेवरेटिझम का इन्स्टिट्यूट वाला स्वभाव. नंतर येऊ आपण, नंतर पंचनामामध्ये पण त्यांचेच ओळखीचे स्टाफ आणि त्यांचे मित्र होते. नंतर 22 जुलै 2025 म्हणजे रेडच्या 4 दिवसानंतर दीप भल्लाला अटक करण्यात आलं. का? म्हणजे तुम्ही एका इन्स्टिट्यूटचा मालकालाच अटक नाही केल्याने आणि तुम्ही पीसी घेऊन तुम्ही फक्त एजंटला विचारपूस करत आहे. तर कुठेतरी दीप भल्लाला 4 दिवसानंतर एजंट हे कोण आहेत, आयओ कोण आहेत आणि कशा पद्धतीने? आयओ मिस्टर संदेश राणे आहे, वालूमध्ये नेमणूक आहे, ATC मध्ये आहे. आणि माझ्या सोर्सेस प्रमाणे त्यांना ॲडव्होकेट यांचे सुद्धा मित्रच देण्यात आले आहे. आणि रवी भल्ला अजून सुद्धा अटक झाली नाही आणि तो अँटिसिपेटरी बेलसाठी अप्लाय केला आहे. आणि कुठेतरी तो पुढची चेन म्हणजे युनिव्हर्सिटी वगैरे सहभाग आहे सुद्धा. कारण या मार्कशीटवरती माझ्याकडे डेटा आहे, ते फॉरेनमध्ये सुद्धा कॅनडामध्ये अभ्यास करतात आहे, जॉब करतात आहे. हे कसं होतं? हे फक्त प्रिंटिंग पर्यंत हा गुन्हा नाही, याच्यामध्ये मोठे मोठे युनिव्हर्सिटी सहभाग आहे आणि याचे पुरावे सुद्धा मी दिले. नंतर मी तक्रार सुद्धा दिली 22/7/2023 आणि 23/7/2025 ACP ऑफिस आणि वालू पोलीस स्टेशनला. तरी सुद्धा माझ्या या कारवाईमध्ये दखल देण्यात आली नाही. त्याच्यामध्ये मी लिहिलं आहे की ह्या 3 अजून पोरं आहे जे लोकांनी या मार्कशीट बनवलेले पण आहे आणि या मार्कशीटवरती बाहेर सुद्धा काम करतात आहे, बट यांना अटक करण्यात नाही आली. ह्याचा मागचं कारण असं की जर एका मुला फॉरेनमध्ये जात आहे फेक मार्कशीटवरती तर त्याला लागते ट्रान्सक्रिप्ट, जे युनिव्हर्सिटी डायरेक्ट सील्ड एन्व्हॉल्पमध्ये एम्बेसीला का तर डायरेक्ट जिथे कुठे बाहेर वाचण्यात जाते तिकडे पाठवते. तर युनिव्हर्सिटी डायरेक्ट चेकमेट होते. तर कुठेतरी युनिव्हर्सिटीला वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा होत आहे. नंतर येऊ की मी ऍडिशनल सीपीला आपली मागणी काय आहे याच्या संदर्भात? हे तुम्ही जे केले ते माहिती आहे, मागणी काय आहे शॉर्टमध्ये? आपण ऍडिशनल सीपीना सुद्धा पत्र देण्यात आलं होतं की कृपया करून हा तपास दुसरीकडे देण्यात यावं. बट ती तक्रार परत त्याच पोलीस स्टेशनला आली. तर आपली मागणी असते की या आरोपींना कडक कारवाई व्हायला पाहिजे. कारण याच्यामध्ये तरुण पोरांच्या भविष्य उद्ध्वस्त होत आहे. खूप सारे लोक इझी सक्सेस मध्ये पुढे जात आहे. वसई से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट.